गृहिणींना स्वयंपाकाच्या वेळी पुष्कळ वेळा किरकोळ अडचणी उत्पन्न होतात. त्यांचं निराकरण कसे करायचे हे समजत नाही, निदान त्या वेळी तरी सुचत नाही. तसेच काही गोष्टी अशा असतात की दिसायला क्षुल्लक असतात, पण त्यांचा उपयोग चांगला होतो. मात्र तो कसा करून घ्यायचा हे माहीत नसते. काही गोष्टी विशिष्ट पद्धतीने केल्यास कृती सोपी व सुलभ होते व काटकसरीने होते. अशा काही गोष्टींची माहिती असण्यासाठी स्मार्ट गृहिणींसाठी स्मार्ट किचन टिप्स. टिप नंबर 1. टोमॅटो, मुळा, बीट अगर गाजर शिळे होऊन मऊ झाले असल्यास मिठाच्या पाण्यात रात्रभर बुडवून ठेवावे, म्हणजे पुन्हा टवटवीत होतात. टिप नंबर 2. सफरचंदाच्या फोडी कापल्यावर थोड्या वेळाने रापतात, अगर काळ्या पडतात. तशा रापू नयेत म्हणून फोडी कापल्यावर त्यांना लगेच लिंबू लावावे. टिप नंबर 3. ब्रेडचे तुकडे स्लाइस शिळे व कडक झाले असल्यास मोदक पात्रातील अगर कुकरमधील वाफेमध्ये धरावेत व वर येत असलेल्या वाफेवरून 2-4 वेळा फिरवून घेऊन थंड करत ठेवावेत. पुन्हा नरम व ताज्यासारखे होतात. टिप नंबर 4. ओल्या मिरच्या, कडीलिंब व कोथिंबीर चांगली व ताजी राहण्यासाठी प्लास्टिकच्या पिशवीत तोंड बांधून अगर घट्ट झाकणाच्या प्लास्टिकच्या पेटीत ठेवावे. कोथिंबीर ठेवण्यापूर्वी मुळाकडील बाजू कापून टाकावी. टिप नंबर 5. भाताला कड आल्यावर त्यात थोडासा लिंबाचा रस टाकावा. भात पांढरा स्वच्छ होतो. भात शिजत असताना 2-3 चमचे तूप घालावे, त्यामुळे भात मोकळा होतो. टिप नंबर 6. बटाटे शिजवताना त्यात थोडासा लिंबाचा रस टाकावा, त्यामुळे बटाटे शुभ्र होतात. टिप नंबर 7. कुकर लावताना त्यात तळाला लिंबाची फोड अगर साल ठेवावी, त्यामुळे कुकर स्वच्छ राहतो. टिप नंबर 8. भिजलेले वाटाणे अगर हरभरे भिजत नसल्यास त्यात नारळाची करवंटी फोडून त्याचा तुकडा टाका. अगर शिजवताना पाण्यात प्रथम थोडे खोबरेल तेल घालावे, शिजण्यास मदत होते. टिप नंबर 9. कडधान्य शिजवताना चुक्याची 2-4 पाने त्यात टाकावीत, म्हणजे कडधान्य चांगले शिजतात. टिप नंबर 10. तेल तापवताना त्यात चिंचेचे बुटुक टाकावे, म्हणजे तेल फसफसून वर येत नाही. टिप नंबर 11. कोशिंबिरीला दही घालावयाचे ते आधी फडक्यावर घालून ठेवावे. त्यातले पाणी निघून गेल्यावर ते दही कोशिंबिरीला घालावे, म्हणजे कोशिंबिरीला पाणी सुटत नाही व त्यामुळे कोशिंबीर शिल्लक राहिली तरी नंतर फसफसत नाही. टिप नंबर 12. ताक करण्याच्या आधी ताकाचे भांडे व रवी गरम पाण्यात बुडवून घ्यावे, म्हणजे लोणी रवीला अगर भांड्याला चिटकून राहत नाही. लोणी काढताना हात गरम पाण्यात धुवून घ्यावा, अगर साबण लावून हात पाण्याने धुवून घ्यावा. टिप नंबर 13. लोणी निघाल्यावर ते भांड्यात घालून पाण्यात थोडे मीठ घालून ते पाणी लोण्यावर घालावे व रोज पाणी बदलावे, म्हणजे लोण्याला वास न येता लोणी बरेच दिवस टिकते. टिप नंबर 14. लोणी कढविताना, विशेषतः बाजारचे लोणी कढविताना त्यात विड्याची पाने टाकावीत, म्हणजे जर लोण्याला थोडासा वास येत असेल तर तो जाईल. टिप नंबर 15. लोणी कढविताना मिठाचा दाणा टाकावा, म्हणजे तुपाला कणी पडण्यास मदत होते. टिप नंबर 16. चहाचा चोथा तव्यावर टाकावा, म्हणजे तवा स्वच्छ निघतो. टिप नंबर 17. धान्याला कीड लागू नये म्हणून त्यात राख घालून मिसळावी किंवा कडुलिंबाचा वाळलेला पाला अगर खडे मीठ अगर बोरिक पावडर घालावी अथवा एरंडेल तेल लावून ठेवावे. कीड लागू नये म्हणून पाऱ्याच्या गोळ्याही टाकतात. अशा गोळ्या हल्ली बाजारात तयारही विकत मिळतात. टिप नंबर 18. कांदा चिरताना पाण्याची भांडे जवळ घेऊन कांदा चिरल्यावर लगेच पाण्यात टाकावा, म्हणजे डोळ्यातून पाणी येत नाही. टिप नंबर 19. लसूण सोलायचे ते तेलाचा हात लावून सोलावे, म्हणजे साले लगेच निघतात. टिप नंबर 20. फोडलेला नारळ शिल्लक राहिल्यास पाण्यात थोडे मीठ घालून ठेवावा. पाण्याखाली राहील इतके पाणी भांड्यात भरावे. टिप नंबर 21. ताक गोड असेल तरी काही वेळानंतर आंबट होते. ताकात बरेच पाणी घालून ठेवावे. ताक काढण्याच्या वेळी वरचे पाणी ओतून टाकावे. ताक आंबट होत नाही. टिप नंबर 22.
स्टेनलेस स्टीलच्या पातेल्यात दूध तापवायचे झाल्यास शक्यतो जाड बुडाचे पातेले घ्यावे व दूध तापत ठेवण्यापूर्वी त्या पातेल्यात प्रथम थोडे पाणी घालून नंतर त्यात दूध घालावे, म्हणजे दूध खाली लागत नाही. टिप नंबर 23. लोणच्याला काही दिवसानंतर बुरशी येते. ती येऊ नये म्हणून बरणी स्वच्छ धुवून नीट पुसून अगदी कोरडी करावी व तिला आतील बाजूने तिळाचे गरम तेल सगळीकडे लावावे. मग लोणचं भरावे. शक्यतो चिनी मातीच्या बरणीत लोणचे भरावे व कोरड्यात व थंड जागेत ठेवावे. लोणचे जास्त दिवस टिकते. टिप नंबर 24. शेंगदाणे भाजण्यापूर्वी दाण्याला पाण्याचा हात लावून मग भाजावेत. टिप नंबर 25. भेंडीची भाजी झाकण ठेवून शिजवू नये, म्हणजे भाजी चिकट होत नाही. मात्र ही भाजी कुकरमध्ये शिजवायची झाल्यास ती डब्यात घालून त्याला घट्ट झाकून लावून त्यात ठेवावी, म्हणजे तार येत नाही. टिप नंबर 26. करवंदाला चीक असतो तो जाण्याकरता पाण्यात थोडे मीठ घालून त्यात करवंदे बुडवून ठेवावेत. चीक सुटून करवंदे स्वच्छ होतात. टिप नंबर 27. तिळाची अगर कोरट्याची चटणी करताना त्यात आपण कडुलिंबाचा पाला घालतो, त्याऐवजी आवडत असेल तर पुदिन्याचा पाला तेलावर परतून घालावा. पुदिन्याचा स्वाद चांगला लागतो. टिप नंबर 28. पुदिन्याचा पाला वाळवून बारीक पूड करून ठेवावे. दही वडा वगैरे पदार्थावर अगर दह्यातील कोशिंबीरवर ही पुदिन्याची पूड टाकावी. हिरव्या रंगामुळे पदार्थ खुलून दिसतो, स्वादही चांगला येतो. टिप नंबर 29. कडुलिंब एकदम बराच आणल्यास शिल्लक राहिलेला कडुलिंब सुकतो व टाकून द्यावा लागतो. अशा कडुलिंबाची पाने तेलात तळून डब्यात भरून ठेवावेत. त्याचा हिरवा रंग तसाच राहतो. ती बरेच दिवस टिकतात व केव्हाही उपयोगात येतात. टिप नंबर 30. तांबड्या भोपळ्याच्या अगर दुधी भोपळ्याच्या अगर केळ्याच्या साली आपण टाकून देतो, त्याऐवजी त्या चिरून त्यात वालाची डाळ घालून भाजी करावी, चांगली होते. टिप नंबर 31. रवा किंवा वऱ्याचे तांदूळ काही दिवस तसेच राहिल्यास त्यात कीड व जळमटे होतात. रवा वऱ्याचे तांदूळ भाजून गार झाल्यावर बरणीत भरून घट्ट झाकून ठेवावे, म्हणजे सहसा कीड लागत नाही. टिप नंबर 32. पाक केल्यानंतर साखरेचे पुन्हा कण बनवू नयेत म्हणून पाकात थोडे लिंबू पिळावे. टिप नंबर 33. कोणत्याही प्रकारच्या वड्या करताना वड्यांचा गोळा चिक्कीवर जातो असे वाटल्यास खाली उतरून त्यात पिठी साखर मिसळावी, चांगल्या वड्या होतात. टिप नंबर 34. भाजीपाला शिळा झाला असल्यास पाण्यात लिंबाचा रस टाकून त्यात तो भाजीपाला 1 तासभर बुडवून ठेवावा. भाजी ताजी व टवटवीत दिसू लागते.